लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी। योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया ती आम्ही सुरू केली। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींसाठी आताचे सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज दिनांक 27 जानेवारी, आजचा वार मंगळवार आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना काल 26 जानेवारी झालेला आहे। काल बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते, परंतु लाडक्या बहिणींनो आज 27 जानेवारी मंगळवार आहे, तर आज खऱ्या अर्थाने जानेवारी हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना आज खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळालेला आहे। बघा, लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होणार होता, तर त्याची सुरुवात आजपासून या ठिकाणी होत आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींना दिलासा सुद्धा मिळत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1 ते डिसेंबर, 1 जानेवारी, 2 जानेवारी या 2 दिवसांमध्ये नोव्हेंबर हप्ता सोडण्यात आलेला होता। त्यानंतर मकर संक्रांतीच्या अगोदर म्हणजेच 13 जानेवारी, 14 जानेवारी या 2 दिवसांमध्ये डिसेंबर महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला होता। आणि आता लाडक्या बहिणींनो जानेवारी महिना संपत आलेला आहे, त्या अनुषंगाने सर्व लाडक्या बहिणींचे जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला वाट पाहायला लागलेली आहे, परंतु यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होत आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले असतील, तर तुम्हाला जानेवारीचे पैसे 100% विस्तार होणार आहेत। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नसतील, ज्या बहिणींचे केवायसी अर्धवट राहिलेले असेल, ज्या बहिणींची केवायसी चुकलेले असेल, ज्या बहिणींनी केवायसी केलेले नसेल, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेलेच नसतील, तर अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या अदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे। बघा, अदिती तटकरे मॅडमच्या माध्यमातून ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे पैसे आलेले नव्हते त्यांच्यासाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आलेला आहे। त्यासोबत आता केवायसी चुकलेले असेल, केवायसी केलेले नसेल, तर अशा लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा केवायसीची शेवटची संधी देण्यात येत आहे। हा फॉर्म भरा तरच तुमचे 1500 महिन्याचे, 1500 वर्षाचे 18,000 रुपये सुरू राहतील, अन्यथा महिन्याचे 1500 वर्षाचे 18,000 रुपये बंद होणार आहे। एकंदरीत कोणता फॉर्म भरायचा आहे, कुठे भरायचा आहे, केवायसी चुकलेले असेल, अर्धवट राहिलेले असेल किंवा केवायसी सक्सेसफुल झालेले असेल तरी पण पैसे आलेले नसेल, तर त्या सर्व लाडक्या बहिणींनी हा फॉर्म भरायचा आहे। हा फॉर्म कुठे भरायचा, कधी भरायचा, याची सुरुवात कधीपासून होत आहे आणि याची अंतिम तारीख काय आहे याविषयी माहिती आपण पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याची वाट पाहत असाल तर तुम्हाला यापुढे वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण आपल्या राज्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता विस्तार होईल, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, अशा बातम्या एकंदरीत 20 जानेवारी पासून सुरू होत्या। मागच्या 2 दिवसांपूर्वी सुद्धा अशाच बातम्या फिरत होत्या। अखेर अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या लाडक्या बहिणी जानेवारी हप्त्याची वाट पाहत होत्या त्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना वाट पाहायची गरज भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींचा जरी सोमवार गोड झालेला नसला तरी पण आता मंगळवार, बुधवार आणि गुरुवार आणि शुक्रवार एकंदरीत हे 4 दिवस गोड होणार आहे। 4 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील
राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता सोडून त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येऊ शकते। एकंदरीत पाहायला गेलं तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर, कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर आणि कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर हे पैसे हस्तांतर केले जाणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतच आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचा अर्ज पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना राज्यामध्ये सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडकी बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। या सर्व लाडक्या बहिणींची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, परंतु ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, अर्धवट पैसे मिळालेले असतील, केवायसी चुकलेले असेल, केवायसी बरोबर असून तरी पण नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळालेले नसतील, अशा सर्व लाडक्या बहिणींना आता त्यांचे मागील हप्त्यांचे पैसे सुद्धा हस्तांतर होणार आहेत। ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळालेले असतील आणि त्याच्या मागचे म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर अशा पद्धतीने मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, त्या बहिणींना सुद्धा आता मागील हप्त्यांचे पैसे हस्तांतर केले जाणार आहेत। फक्त लाडक्या बहिणींना तुम्हाला 3 महत्त्वाची कामे करावी लागतील। ज्यांची केवायसी चुकलेली असेल, केवायसी अर्धवट राहिलेली असेल, केवायसी केलेले नसेल, नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नसतील, केवायसी पूर्ण झालेले असेल, सक्सेसफुल दाखवत असेल तरी पण पैसे आले नसेल, तर अशा या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना 3 कामे करावी लागतील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना जर तुम्हाला जानेवारी महिन्याचे 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे मिळवायचा असेल तर तुम्ही एक काम केलेलं असायला पाहिजे किंवा या ठिकाणी हा व्हिडिओ पाहून तुम्हाला ते काम करायचं आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचे पैसे हस्तांतर होतील, अन्यथा जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे 19 हप्ता हा मकर संक्रांतीच्या अगोदरच जमा केला जाणार होता। म्हणजेच तुम्हाला सांगायचं झालं तर 13 जानेवारी 14 जानेवारी या 2 दिवसांमध्ये राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे हस्तांतर केला जाईल, अशा बातम्या फिरत जात होत्या। यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही जानेवारी महिन्याचा 19 हप्ता हा मकर संक्रांतीच्या अगोदरच बहिणींच्या खात्यामध्ये सोडणार होतं, परंतु विरोधकांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आलेले होते, अर्ज सुद्धा दाखल करण्यात आलेला होता। त्यामुळे निवडणूक आयोगाने या जानेवारीच्या हप्त्यावरती मज्जाव केलेला होता। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या अगोदर आलेला नव्हता, परंतु लाडक्या बहिणींनो जरी आता मकर संक्रांत होऊन गेलेले असले, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन काल होऊन गेलेला असला तरी पण तुम्हाला आता काळजी करायची गरज भासत नाही, कारण या ठिकाणी आता तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे। परंतु लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जात आहेत। लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा 19 हप्ता हा 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयाप्रमाणे हस्तांतर होईल, कारण नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। नवीन वर्षामध्ये हप्त्याची रक्कम वाढवून देऊ असं सरकारने सांगितलेलं होतं, त्यामुळे अशा पद्धतीच्या बातम्या फिरत आहेत। परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी विचारपूस केलेली आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अजून शासनाच्या माध्यमातून 2100 रुपयांसंदर्भात कोणताही शासन निर्णय काढलेला नाही। त्यामुळे लाडकी बहिणींनो, सध्याच्या स्थितीला जानेवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयाप्रमाणे हस्तांतर होईल। त्यामुळे 2100 रुपयांच्या आशेवरती कोणीही लाडक्या बहिणींनी बसायचं नाही आणि अशा फोनवरती विश्वास ठेवायचा नाही। तर एकंदरीत लाडक्या बहिणींना आपण जानेवारी महिन्याचे 19 हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर हस्तांतर केला जाणार आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती पुढच्या 2 मिनिटांमध्ये सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। बघा, लाडकी बहिणींना काही महत्त्वाची कामे करत असाल तर ती कामे 2 मिनिटाला बाजूला ठेवा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे हस्तांतर होण्यास कोणताही अडथळा येणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हस्तांतर होत असतो। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता जानेवारी हप्त्याच्या या ठिकाणी 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, एकंदरीत पाहायला गेलं तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पैसे हस्तांतर केले जातील, तर या ठिकाणी आता खऱ्या अर्थाने भरपूर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळालेला आहे, परंतु लाडक्या बहिणींना केवायसी चुकलेल्या सर्व लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय काढून अदिती तटकरे मॅडमने फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती पोस्ट करून स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही हे जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती, तर ही लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या पोषणासाठी, राज्यातील महिलांच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जरी तुमची केवायसी अर्धवट राहिलेली असेल, चुकलेली असेल, नोव्हेंबर
डिसेंबरचे पैसे आलेले नसतील तर तुम्ही कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासत नाही, कारण आदित्य तटकरे मॅडमच्या माध्यमातून तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे, चालू हप्त्यांचे पैसे, पुढील हप्त्यांचे पैसे म्हणजेच प्रत्येक महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता, 6 महिन्याचे 9000 रुपये, वर्षाचे 18000 रुपये अशा पद्धतीने तुम्हाला अजून 3.5 वर्षांमध्ये हे पैसे मिळतच राहणार आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेला तर आता आपण जिल्ह्यांची बँकांची यादी सविस्तर सांगणार आहे, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती। या 2024 सालामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये काही जास्त नियम लावण्यात आलेले नव्हते, त्यावेळेस विधानसभेची निवडणूक होती, त्यामुळे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या लाडकी बहीण योजनेमध्ये कोणतेही जास्त नियम लावण्यात आलेले नव्हते। परंतु लाडकी बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर अख्खं 2024 संपून गेलेलं आहे, 2025 वर्ष संपून गेलेलं आहे, आता 2026 वर्षामधील पहिला महिना सुद्धा संपत आलेला आहे। तर एकंदरीत पाहायला गेला तर नवीन वर्षामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल होत असतात, त्याच पद्धतीने नवीन वर्षामध्ये सरकारी योजनांच्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत, काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत। जर तुम्ही लाडकी बहिणी असाल आणि जर तुम्ही या नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा जर तुम्ही नवीन नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। जरी तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले असतील आणि जर तुम्ही या 2026 मधील नवीन नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडकी बहिणींनो, एकंदरीत नवीन नियम कोणकोणते लागू झालेले आहेत त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे। यासोबत जानेवारी महिन्याचा 19 हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर विस्तार होणार आहे याविषयी सुद्धा माहिती देतो। यासोबतच लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरणार आहे। बघा मागच्या 4 ते 5 दिवसांपासून भरपूर लाडक्या बहिणींनी विचारपूस केलेली आहे की सरकारच्या माध्यमातून 2024 सालामध्ये म्हणजेच विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना घोषित करण्यात आलेली होती, परंतु या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आम्हाला अजून गॅस कनेक्शनचे पैसे मिळालेले नाहीत। तर बघा लाडक्या बहिणींना, जर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळालेले नसतील तर तुम्हाला काही महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत, त्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील। आता गॅस कनेक्शनचे पैसे मिळवण्यासाठी कोणकोणती कामे करावी लागणार आहेत, गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी कोणकोणते नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत, याच्यामध्ये पात्रता कोणकोणती आहे तर याची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। परंतु आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्या संदर्भात आहे। परंतु लाडकी बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ही लाडकी बहीण योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना आहे। त्यामुळे आता फक्त गरीब कुटुंबातील महिलांना हा लाभ मिळत राहणार आहे। ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल म्हणजेच पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड ज्या बहिणींकडे असेल त्यांना पैसे मिळत राहणार आहेत। ज्या लाडकी बहिणींकडे उत्पन्नाचा दाखला असेल, त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असेल त्यांना पैसे मिळत राहणार आहेत। ज्या लाडकी बहिणींनी या नवीन वर्षामध्ये गाडी घेतलेली नसेल, लक्ष्मीपूजन दिवाळीच्या वेळेस 4 चाकी गाडी घेतलेली नसेल त्यांना पैसे मिळत राहणार आहेत। ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी नाहीत त्यांना पैसे मिळत राहतील। यासोबत ज्या लाडक्या बहिणी सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नसतील त्यांना पैसे मिळत राहणार आहेत। एकंदरीत पाहिलं गेलं तर जुन्या पात्रता आहेत, परंतु याच्यामध्ये काही नवीन नियम लागू करण्यात येत आहेत। एकंदरीत जर तुम्ही या नवीन नियमांचं पालन करत असाल, नवीन नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे विस्तार होणार आहेत। परंतु जर तुम्ही या नवीन नियमांमध्ये, नवीन पात्रतांमध्ये, नवीन अटी शर्तींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडकी बहिणींनो, एकंदरीत पाहिलं गेलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, अर्थमंत्री अजितदादा पवार आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य तटकरे मॅडम, तर या चौघांच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याचा हप्ता हा प्रत्येक लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जात असतो। आणि आता लाडकी बहिणींनो, तुम्हाला सुद्धा आठवत असेल नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये 1 ते डिसेंबर 1 जानेवारी 2 जानेवारी पर्यंत विस्तार करण्यात आलेला होता। त्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता 13 जानेवारी 14 जानेवारी या 2 दिवसांमध्ये जमा करण्यात आलेला आहे। आता लाडकी बहिणींनो, तुम्हाला जानेवारीचे 19 हप्त्याची चिंता लागलेली होती, अखेर तुमची जानेवारी महिन्याची 19 हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे, तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींना कसलीच काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडकी बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा लाडकी बहिणींना, एकंदरीत आता आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत, परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहण्याच्या अगोदर जे काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत त्या नियमांबद्दल माहिती घेणं गरजेचं आहे। यासोबत लाडकी बहिणींनो, तुम्हाला महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून विविध सुविधा आता पुरवण्यात येणार आहेत। तर या सुविधा कोणकोणत्या आहेत यासोबत लाडक्या बहिणी विचारपूस करत होत्या की सोशल
मीडियावरती शिलाई मशीन योजना, प्रेशर कुकर योजना, सूर्य चूल योजना, पिठाची गिरणी योजना अशा योजनांचे अर्ज सुरू झाले अशी बातमी फिरत आहे. तर खरंच मोफत शिलाई मशीनचे अर्ज सुरू झालेले आहेत का, सोलरचे अर्ज सुरू झालेले आहेत का, सूर्य चूल योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत का, त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो, जेणेकरून राज्यातील ग्रामीण भागामधील, शहरी भागामधील, निम शहरी भागांमधील सर्व लाडक्या बहिणींना सत्य माहिती मिळून जाईल. परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जर तुम्ही या प्रमुख 3 नियमांतर्गत पात्र ठरत असाल तर तुम्हाला जानेवारीचे पैसे मिळतील. परंतु जर तुम्ही या 3 नियमांतर्गत पात्र ठरत नसाल तर तुम्ही जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याचे वाट पाहून कसलाही उपयोग होणार नाही. तुमचा या ठिकाणी तोटा सुद्धा होणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तोटा होऊ नये तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं पाहत चला. बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील भरपूर लाडक्या बहिणी रोजच्या रोज विचारपूस करत होत्या की दादा आमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपासून विस्तारित होईल. यासोबत काही शेतकरी असे बांधव होते ते सुद्धा विचारपूस करत होते नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधीपासून विस्तारित होईल. तर बघा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हालचाली सुरू झालेल्या आहेत. एकंदरीत कृषी खात्याच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना लवकरच दिलासा मिळेल. परंतु राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत. सरकारची सर्वात मोठी लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. तर या लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारी महिन्याचा 19 हप्ता आहे तर या हप्त्याची लाडकी बहिणी आतुरतेने वाट पाहत होत्या. तर त्या सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. लाडक्या बहिणींचे आता या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. एकंदरीत लाडक्या बहिणींना जानेवारीचे 19 हप्त्यासाठी कोणकोणते नियम लागू करण्यात आलेले आहेत. आता हे नियम कोणकोणते आहेत तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो. यासोबतच लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून जानेवारी हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना दिलेली आहे. बघा लाडक्या बहिणींना जर तुम्हाला वाटत असेल आपल्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता जमा झाला पाहिजे तर तुम्ही काही महत्त्वाची कामे अगोदरपासून केलेली असायला पाहिजेत. यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे मिळाले पाहिजेत. जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा काही महत्त्वाची कामे करायची आहेत. जर तुम्ही महत्त्वाची कामे केले तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. एकंदरीत तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. आता बघा लाडकी बहिणींना एकंदरीत आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु लाडकी बहिणींना जर काय तुम्ही धुणे भांड्याचं काम करत असाल, शेतामध्ये गेलेला असाल किंवा दुसऱ्या ठिकाणी कुठे असाल तर 2 मिनिटं या ठिकाणी वेळ काढून आता शेवटचे 3 मिनिटं पाहायचे आहे. शेवटचे 3 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. बघा लाडकी बहिणींना सरकारच्या माध्यमातून डिसेंबर महिन्याचा हप्ता हा वितरित करण्याच्या संदर्भात शासन निर्णय मागच्या 5 ते 6 दिवसांमध्ये काढण्यात आलेला आहे. त्याच्या अगोदर नोव्हेंबरच्या हप्त्याचा GR काढण्यात आलेला होता. म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे GR काढण्यात आलेले आहे. आता या ठिकाणी जानेवारी हप्त्याचा GR कधी येईल याच्याकडे सर्वांची या ठिकाणी आतुरता लागलेली होती. अखेर जानेवारी हप्त्याचा GR शासनाच्या माध्यमातून कधी काढण्यात येणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती देत आहे. आणि एकंदरीत लाडक्या बहिणींना तुम्हाला आजपासून पैसे विस्तारित होतील का उद्यापासून पैसे विस्तारित होतील त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो. परंतु लाडक्या बहिणींना जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता विस्तारित होईल. परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसेल तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता विस्तारित होणार नाही. बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. एकंदरीत लाडक्या बहिणींनो आता आपण डायरेक्ट मेन मुद्द्यावरती वळूयात. बघा जास्त वेळ आता घेणार नाही. भरपूर वेळ घेतलेला आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीचा वेळ घेणार नाही. लाडक्या बहिणींना सुद्धा भरपूर कामे असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमच्या कामाची जाणीव ठेवून आम्ही कमी शब्दांमध्ये जी काय माहिती आहे ते संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण सर्वात अगोदर ज्या लाडक्या बहिणी जानेवारी हप्त्याची वाट पाहत आहेत त्याविषयी माहिती आपण पाहणार आहोत. परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून नोव्हेंबरच्या 17 हप्त्याचे 1500, डिसेंबरच्या 18 हप्त्याचे 1500 रुपये आलेले नसतील, म्हणजे ज्यांची KYC अर्धवट झालेली असेल, KYC चुकलेली असेल किंवा KYC केलेलं नसेल त्या लाडक्या बहिणींनी आता काय केलं पाहिजे याविषयी माहिती देऊन टाकतो. बघा शासनाच्या माध्यमातून लाडकी बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे 100% देण्यात येतील अशी माहिती आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे. परंतु आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सरासरी 30 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज या KYC दरम्यान अपात्र ठरलेले आहेत. आता याच्यामधील भरपूर बहिणी अशा आहेत की त्यांची नावे रवी आहे, उषा आहे, अशा पद्धतीने जी मुलांची नावे असतात तेच या ठिकाणी लाडक्या बहिणींची नावे आहेत. त्यामुळे सरकारला काय वाटलेलं आहे की हे पुरुष आहेत त्यामुळे सरकारने यांचा लाभ बंद केल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे. परंतु आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना तुमची तपासणी होत आहे. तुमची तपासणी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून केली जाणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील सुमारे ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरलेले आहेत, KYC अर्धवट KYC चुकलेले असेल, नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आले नसतील त्या लाडक्या बहिणींना आता एक
फॉर्म भरून द्यायचा आहे, फॉर्म भरायचा आहे, त्यानंतर पैसे मिळणार आहेत। यासोबत लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी हेल्पलाईन नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे। जर तुम्ही या नंबरवरती फोन केला, मेसेज केला तर या ठिकाणी तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे 100% विस्तार होणार आहे। तुमची मागील हप्त्यांची प्रतीक्षा भरपूर दिवसांची जी आहे तर ती भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण सर्वात अगोदर नियमावली वाचून दाखवत आहे। जर तुम्ही या नियमांतर्गत पात्र ठरत असाल तर तुम्हाला पैसे जमवणार आहेत, परंतु जर तुम्ही नियमांमध्ये बसत नसाल, या नियमांचं पालन करत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण जी काय महत्त्वाची माहिती आहे, नवीन नियमावली आहे, तर ही नियमावली तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही नियमावली पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होऊ शकतो। जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं पहा। आता बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला जिल्ह्यांची बँकांची यादी वाचून दाखवतो, परंतु त्या अगोदर लाडक्या बहिणींनो बँकेचे काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो बँकेच्या माध्यमातून जो पहिला नियम लागू करण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम म्हणजे तुम्ही बँकेमध्ये थोडेफार पैसे ठेवले पाहिजेत, म्हणजेच बँकेचा मिनिमम बॅलन्सचा रूल लागू झालेला आहे। यानंतर दुसरा रूल म्हणजे तुमच्या आधार कार्ड, पॅन कार्ड बँकेशी लिंक असायला पाहिजे, यासोबत मोबाईल नंबर सुद्धा बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे। बँकेचा तिसरा नियम तुमचे आधार कार्ड, यासोबतच लाडक्या बहिणींना तुम्ही जर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, बँकेमध्ये तुमचे थोडेफार काही पैसे ठेवलेले असतील आणि तुम्ही ते पैसे काढत नसाल किंवा टाकत नसाल तर तुम्ही बँक खात्याची KYC करायची आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना आधार कार्डवरून पैसे काढणे टाळा, अन्यथा तुम्हाला मोठ्या दंडाचा सामना करावा लागू शकतो। सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर भरपूर लाडक्या बहिणी आधार कार्डवरती पैसे काढत आहेत आणि आपला फिंगरप्रिंट कुठे पण देत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो सावधान व्हा, फिंगरप्रिंटवरती पैसे काढू नका। एकतर बँकेमधून पैसे काढा, फोनपे, गुगल पे असे ॲप वापरायचे आहेत किंवा बँकेचे ॲप वापरा, परंतु फिंगरप्रिंटवरती पैसे काढू नका। काही ठिकाणाहून पैसे चोरी होत असल्याची माहिती मिळत आहे। तर एकंदरीत ही झाली महत्त्वाची माहिती। आता बघा जानेवारीचा हप्ता कधीपासून विस्तार होईल। बघा लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला सोशल मीडियावरती बातम्या फिरत आहेत, आज पैसे आले, उद्या पैसे आले, परंतु अद्याप शासनाच्या माध्यमातून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, म्हणजे शासनाच्या माध्यमातून अजून पैसे सोडण्यात आलेले नाहीत। परंतु लाडक्या बहिणींना एक अशी गुप्त बातमी मिळालेली आहे, त्या बातमीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता हा जे जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीच्या अगोदर विस्तार होईल। म्हणजेच आता या ठिकाणी 27 जानेवारी आहे, अजून 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपू शकते। बघा लवकरच शासन निर्णय येईल, शासन निर्णय आला की लगेच आपला व्हिडिओ येईल, आपला व्हिडिओ आला की लगेच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील। परंतु KYC चुकलेले असेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जा आणि त्यांच्याकडे विचारपूस करू शकता।